Welcome all of you. Today we are performing the practical of experiment number 15 and 16, in which we perform the practical of dielectrical strength test on insulating oil. That means we can calculate the dielectrical strength of insulating oil so that we can measure the breakdown strength of the dielectrical oil or insulating oil. Myself, Mr. Baswadi Yogesh, lecturer from Electrical Department, SID Polytechnic, Kedrao. Practical number 15 and 16, insulating oil testing. Practical significance. Oil in the transformer is revealed to mechanical and electrical stress after some years, and also absorb moisture, dust, dirt from environment. Due to the prolonged service of transformer, oil tends to deteriorate. Therefore, regular testing of transformer oil is essential to avoid breakdown and to extend the service of transformer. In this practical, we perform the dielectric strength. So that why we perform the dielectric strength or insulating oil testing, because the transformer oil or any type of insulating oil which has revealed to a mechanical and electrical stresses because of their operation. Okay, so that in which they absorb the moisture, dust, the dirt particles from the environment because of due to the iron and copper losses in the transformer or any type of equipment, electrical equipments, they are deteriorate the transformer oil or capacitor oil or switchgear oil, so that it will be required to test the dielectric strength of transformer oil. आता ट्रान्सफॉर्मर ऑइलची dielectric स्ट्रेंथ कशासाठी घ्यायची, कारण त्यामध्ये काय होतं, आयर्न किंवा कॉपर लॉसेसमुळे ट्रान्सफॉर्मर ऑइलचं एक्सपान्शन आणि अट्रॅक्शन होत असतं. म्हणजे ऑइल गरम झाल्यानंतर ते एक्सपांड होतं, ऑइल कूल झाल्यानंतर ते अट्रॅक्ट होतं. म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला आपण आकुंचन आणि प्रसरण म्हणतो. ओके, त्यामुळं काय होतं, ट्रान्सफॉर्मरमध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल स्ट्रेस येतात. त्यामुळेच किंवा त्याबरोबरच ट्रान्सफॉर्मरवरती काय होतं, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल स्ट्रेसेस असतात, प्लस एन्व्हायरमेंटल कंडिशनमधलं डस्ट अँड डर्ट पार्टिकल्स त्यामध्ये ॲड होत असतात किंवा वॉटर कंटेंट ॲड होत असतात. ओके, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑइल असतं किंवा बाकीचे इन्सुलेटिंग ऑइल्स असतात, ते काय होतात, जसं जसं लाईफ संपत जाईल किंवा एका पर्टिक्युलर टाईम ड्युरेशन नंतर त्यामध्ये फॉरेन पार्टिकल्स ॲड झाल्यामुळं ते इन्सुलेटिंग कपॅसिटी कमी झालेली असते. मग तीच आपल्याला इन्सुलेटिंग कपॅसिटी असेल ते आपल्याला मेजर करावे लागते. त्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मरवरती किंवा ट्रान्सफॉर्मर ऑइल, कपॅसिटर ऑइल, स्विचगिअर ऑइल अशा टाईपच्या इन्सुलेटिंग ऑइलवरती ऑइल ब्रेकडाऊन स्ट्रेंथ घेत असतो. आता जे काही ट्रान्सफॉर्मर्स ऑइल आहे त्या ऑइलवरती ब्रेकडाऊन स्ट्रेंथ घेतो, त्या ऑइलचं स्ट्रेंथ आपण kV/mm मध्ये मेजर करत असतो. ओके, जर ती टेस्ट आपण घेतली नाही तर काय होणार, जर ऑइल खराब झालं असेल तर ते आपल्याला कळू शकणार नाही. मग ते माहीत करून घेण्यासाठी आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मरचे ऑइल घेतो, ऑइल टेस्टिंग घेतो. त्यामुळे काय होणार आहे, जर ऑइल एखाद्या वेळी खराब झालं असेल त्यात आपल्याला रिप्लेस करावं लागेल, किंवा ऑइल जर खराब झालं असेल थोड्या पर्टिक्युलर लिमिटपर्यंत असेल तर आपण त्याला फिल्ट्रेशन करून घेऊ शकतो आणि तेच ऑइल परत रिसायकल करू शकतो. पण जर ऑइल खराब झालं तरीसुद्धा आपण ट्रान्सफॉर्मर आहे तसा चालू ठेवला तर ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट येण्याची शक्यता असते, त्याची इन्सुलेटिंग विस्टँड कपॅसिटी कमी होऊ शकते. मग त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं किंवा इतर इक्विपमेंटचं आपल्याला रेग्युलर बेसिसवरती ऑइल टेस्टिंग करावं लागतं, की जेणेकरून त्यामध्ये कोणत्या टाईपचा फॉल्ट होऊ नये. तसेच ट्रान्सफॉर्मरचे ऑइल ची लाईफ असेल किंवा ट्रान्सफॉर्मरची सुद्धा लाईफ असेल ती इन्क्रीज व्हावी. ओके, therefore regular testing of transformer oil is essential to avoid the breakdown and to extend the service of transformer. म्हणजे ज्या ट्रान्सफॉर्मरमधलं फॉल्ट्स आहेत ते रिड्यूस व्हावेत किंवा अवॉइड व्हावेत, तसंच जी लाईफ असेल ती लाईफ इन्क्रीज व्हावी ट्रान्सफॉर्मरची, यासाठी आपण इन्सुलेटिंग ऑइल टेस्टिंग करत असतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये कशामुळे हीट प्रोड्यूस होते, तर जे कॉपर लॉसेस किंवा आयर्न लॉसेस असतात त्या लॉसेसमुळे काय होतं, ट्रान्सफॉर्मर गरम होतो. मग ट्रान्सफॉर्मर गरम झाल्यावर ऑइलसुद्धा त्याबरोबर गरम होतं आणि ते अट्रॅक्ट होतं, ऑइल
एक्सपांड किंवा अट्रॅक्ट होत असतं. त्यामुळे त्याच्यावर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल स्ट्रेसेस येत असतात. त्याच्यामुळे त्याची लाईफ कमी होते किंवा ते ऑइल खराब होते. मग ते आपल्याला पुन्हा रिसायकल करण्यासाठी फिल्ट्रेशन करावं लागतं किंवा डायरेक्टली काही पर्टिक्युलर ड्युरेशन नंतर आपल्याला ते ऑइल चेंज करावं लागतं. Competence and practical skill. Test the insulating oil. Find the dialectical test of insulating oil. Next, relevant course outcome. Follow the safe practices when undertaking electrical works. Select relevant insulating materials. आपल्याला काय करायचं आहे, सेफली टेस्टिंग करायचं आहे. तसंच पर्टिक्युलर इन्सुलेटिंग मटेरियलसाठी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर असेल, कपॅसिटर किंवा स्विचगेअर असेल, त्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर ऑइल सिलेक्ट करायला पाहिजे किंवा ट्रान्सफॉर्मर ऑइल इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून सिलेक्ट करावं लागेल. मेनली जे ऑइल यूज करतो ते आपण 2 रिझनसाठी यूज करतो. एक तर ॲज अ इन्सुलेशन म्हणून आणि सेकंड म्हणजे ॲज अ कुलंट म्हणून आपण त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचा यूज करत असतो. प्रॅक्टिकल आउटकम. डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ टेस्ट ऑफ 1 insulating oil sample. Dielectrical strength test of 2 different insulating oil samples of varied usages. त्यामध्ये काय करायचं, 2 सॅम्पल घ्यायचे ट्रान्सफॉर्मर ऑइलचे आणि त्याच्यावरती ऑइल टेस्टिंग करायचं. मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. इन्सुलेटिंग ऑइल इज यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर, ऑइल इन्व्हर्टर्स, स्विचगेअर, सर्किट ब्रेकर्स, ऑइल फील्ड कॅपॅसिटर्स, टॅप चेंजर अँड फ्युजेस ॲज इन्सुलेटिंग, कूलिंग, डायलेक्ट्रिकल आर क्विंचिंग मीडियम. जे इन्सुलेटिंग ऑइल यूज करतो ते कुठे कुठे यूज करणार आहे आपण, ट्रान्सफॉर्मरमध्ये, सर्किट ब्रेकर्समध्ये किंवा स्विचगेअरमध्ये, ऑइल इमेज्ड स्विचगेअर्समध्ये, ऑइल फिल्ड कपॅसिटरमध्ये, जे कपॅसिटर असतात हायर KVR रेटिंगचे त्यामध्ये यूज करतो. टॅप चेंजर, जो ट्रान्सफॉर्मरचा टॅप चेंजर असतो त्यामध्ये यूज करतो. काही टाईपचे फ्युजेसमध्ये यूज करतो. मग ट्रान्सफॉर्मर ऑइल कशासाठी यूज करायचं, काय ॲप्लिकेशन आहे त्याचं, ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून, ॲज अ कुलंट म्हणून, ॲज अ डायलेक्ट्रिकल म्हणून आणि लास्ट ॲज अ आर्क क्विंचिंग मीडियम, म्हणजे जे सर्किट ब्रेकर्स असतात म्हणजे MOSFET मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर किंवा ऑइल सर्किट ब्रेकर, मग त्यामध्ये आपण जे काय सर्किट ब्रेकरमध्ये स्पार्किंग होणार आहे सप्लाय कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट होताना, कारण ते हायर किलो व्होल्ट रेटिंगचे सर्किट ब्रेकर्स असतात. त्यामुळे त्या ठिकाणी सर्किट ब्रेकर ऑन आणि ऑफ होताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्क प्रोड्यूस होत असते. मग ते आर्क क्विंच करायला म्हणजे आर्क विझवण्यासाठी आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मर ऑइलचा यूज करतो. किंवा जे कपॅसिटर वगैरे असतात त्यामध्ये ॲज अ डायलेक्ट्रिक म्हणून यूज करतो. जसं मायका, पेपर कपॅसिटर वगैरे असतात, इलेक्ट्रोलिटिक कपॅसिटर असतात, त्या टाईपमध्ये आपण ऑइलचा आपण ॲज अ डायलेक्ट्रिक म्हणून यूज करू शकतो. द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग ऑइल आर लो विस्कोसिटी, लो पॉवर पॉईंट, हाय फ्लॅश पॉईंट, एक्सलंट केमिकल स्टॅबिलिटी अँड हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता जे मेन प्रॉपर्टीज आहेत इन्सुलेटिंग ऑइलच्या त्यामध्ये लो विस्कोसिटी म्हणजे त्या चिकटपणा कमी पाहिजे. लो पॉवर पॉईंट म्हणजेच काय, ते इझिली ओतता यायला पाहिजे, बाहेर काढता यायला पाहिजे. फ्लॅश पॉईंट म्हणजे ट्रान्सफॉर्मर गरम झाल्यानंतर ऑइल गरम होणार, मग ऑइल गरम झाल्यानंतर ते पेट घेण्याची शक्यता असते, मग त्याचा जो फ्लॅश पॉईंट आहे तो जास्त पाहिजे, म्हणजे जास्त टेम्परेचर विस्टँड करायला पाहिजे, त्यामध्ये लगेच आग लागू नये किंवा गरम जास्त होऊ नये, ते तसा हाय फ्लॅश पॉईंट पाहिजे आहे. एक्सलंट केमिकल स्टॅबिलिटी म्हणजे जे ट्रान्सफॉर्मरची केमिकल प्रॉपर्टीज आहेत जे आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये बघितलं आहे, त्यामध्ये ती केमिकल प्रॉपर्टीज असतील ती स्टेबल पाहिजे, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं किंवा टेम्परेचर डिक्रीज झालं असेल त्यावेळी ते केमिकल प्रॉपर्टीज लॉस्ट होऊ नयेत. अँड हाय डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ म्हणजे आपण जे डायलेक्ट्रिकल इन्सुलेशन टेस्ट घ्यायला लागलो, BDV टेस्ट, ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट किंवा डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ, ती त्याची जास्त पाहिजे, तरच आपण ते ट्रान्सफॉर्मर ऑइल ॲज अ इन्सुलेटिंग ऑइल किंवा डायलेक्ट्रिकल किंवा कूलिंग किंवा आर्क क्विंचिंग मीडियम म्हणून त्याचा यूज करू शकतो. हा डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ एन्श्योर गुड insulation of electrical conductor and prevention of arcing between the electrodes under the voltage stresses encountered in normal insulating oil services. हाय डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ असेल तर त्याची इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग प्रॉपर्टी चांगली असते. अँड प्रिव्हेंशन ऑफ आर्किंग बिटवीन इलेक्ट्रोड्स म्हणजे सपोज जर आपण सर्किट ब्रेकर घेतला तर त्यामध्ये 2 कॉन्टॅक्ट असतात जे एकमेकाला कनेक्ट होतात आणि डिस्कनेक्ट, जसा आपला स्विच असतो त्या टाईपमध्ये सर्किट ब्रेकरमध्ये 2 कॉन्टॅक्ट्स असतात, ते कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होत असतात. मग यामध्ये काय सांगितले, प्रिव्हेंशन ऑफ आर्किंग
पार्किंग बिटवीन द इलेक्ट्रोड्स, म्हणजे त्या दोन इलेक्ट्रोडमधला जे आर्किंग प्रोड्यूस होणार आहे सर्किट ब्रेकर कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट होताना, त्यामधले जे आर्क प्रोड्यूस होणार आहे ते लगेच क्विंच करता यावे, म्हणजे विझवता यायला पाहिजे. आर्क जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस व्हायला नको पाहिजे. अंडर द व्होल्टेजेस म्हणजे ज्यावेळेला हाय व्होल्टेज, जेवढे हाय व्होल्टेज असेल तेवढे जास्त आर्क त्यामध्ये प्रोड्यूस होणार आहे. मग जरी हाय व्होल्टेज असलं तरी सुद्धा त्यामध्ये आर्क जास्त प्रोड्यूस व्हायला नको पाहिजे, तरच ते ऑइल चांगल्या प्रकारचं आहे असं आपण म्हणू शकतो. लो डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ may result in many causes, the most common of which is foreign particles or fibers and water in combination. आता लो डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ म्हणजे डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ कमी होण्याचे काय काय रिझन्स आहे. स्टार्टिंगला ज्यावेळेला आपण ऑइल इन्सर्ट करतो ट्रान्सफॉर्मरमध्ये, त्यावेळेला काय देअर डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ विल बी हाय ॲज पर द नॉर्म्स. बट वेन द ट्रान्सफॉर्मर इज इन वर्किंग कंडिशन, देन according to the time duration will be the foreign particles or fibers and water content add in this transformer. आता जे काही फॉरेन पार्टिकल्स असतील म्हणजे फायबर्स असेल, डस्ट असेल, डर्ट असेल, ती काय होते त्यामध्ये ॲड होत असते एन्व्हायरमेंटमधून, त्यामुळे सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे ऑइल ब्रेकडाऊन स्ट्रेंथ कमी होत असते. प्लस वातावरणामधले जे मॉइश्चर कंटेंट आहेत ते त्यामध्ये ॲड झाल्यामुळे किंवा वॉटर कंटेंट असतील, ट्रान्सफॉर्मर ऑइलची ब्रेकडाऊन कपॅसिटी कमी होत असते. Individually, their effect may be relatively small, but together, a contamination of only a few parts in a million can cause considerable lowering of the breakdown voltage of the oil. आता जर इंडिव्हिज्युअल त्यांचा इफेक्ट बघितला तर तो एकदम स्मॉल आहे. आता डस्ट पार्टिकल किंवा डर्ट पार्टिकल्स असतील किंवा वॉटर कंटेंट असतील, इंडिव्हिज्युअल इफेक्ट बघितला तर कमी होतो. पण जर त्यामध्ये तिघांचं कॉम्बिनेशन केलं तर कॉम्बिनेशन करून जो इफेक्ट होणार आहे तो इफेक्ट सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे ऑइलची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ कमी होऊ शकते, त्याची ब्रेकडाऊन व्होल्टेज स्ट्रेंथ कमी होऊ शकते, कारण तिघांचं केमिकल कॉम्बिनेशन होऊन ट्रान्सफॉर्मरची इन्सुलेटिंग कपॅसिटी लॉस्ट होऊ शकते. नेक्स्ट इज हाय ॲसिडिटी स्लज फ्री वॉटर शुड नॉट बी टॉलरेटेड बट will not necessarily reduce the dielectrical strength below the acceptable or specific level. हाय ॲसिडिटी म्हणजे ऑइल ज्या वेळेला एक्सपांड होतं किंवा अट्रॅक्ट होणार आहे, ज्या वेळेला ऑइल गरम होईल त्यावेळेला काय होतं, ते केमिकली अनस्टेबल झालं तर काय होणार, त्याच्यामध्ये ॲसिडिक पार्टिकल्स तयार होणार आहेत, प्लस फ्युम्स तयार होणार आहे. मग आता ॲसिडिक पार्टिकल्स तयार झाल्यामुळे काय होणार, जे ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगवरती इन्सुलेशन असणार आहे, सुपर इनॅमलचं जे इन्सुलेशन असणार आहे वाइंडिंगवरती, त्या ॲसिडिक पार्टिकल्समुळं ते इनॅमल इन्सुलेशन खराब होऊ शकतं. मग त्यामुळे दोन वाइंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. स्लज म्हणजे कसं होतं, ज्यावेळेला टाईम ड्युरेशन कंप्लीट होत असतं त्यावेळेला ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलच्या खाली ऑइलचे असे गोळे तयार होतात, लहान लहान पार्टिकल्स गोळे तयार होतात. मग त्यामुळं काय होतं, ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये ते ऑइलचं सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळं काय होतं, ट्रान्सफॉर्मर ऑइल जास्तच गरम होतं. ओके, कारण त्यामध्ये फॉरेन पार्टिकल्स ॲड झाल्यामुळे ते एका ठिकाणी कुठेतरी जमा होतात आणि ते ऑइलच्या सर्क्युलेशनला अपोज करत असतात. नेक्स्ट फ्री वॉटर म्हणजे जे मॉइश्चर कंटेंट ॲड होणार आहेत ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये, त्यामुळे सुद्धा त्याची इन्सुलेटिंग कपॅसिटी कमी होऊ शकते. पण ही इन्सुलेटिंग कपॅसिटी विदिन द परमिसेबल लिमिट पाहिजे. जर त्याच्यावरती गेली इन्सुलेटिंग कपॅसिटी, ओके, कमी झाली परमिसेबल लिमिटपेक्षा, तर कमी झाल्यामुळं काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार प्लस इन्सुलेटिंग लेवल कमी होणार आहे ऑइलची. ओके, डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ ऑफ ऑइल इज मेजर्ड इन kV/mm युझिंग ऑइल टेस्टिंग किट एज शोन इन फिगर 1. आता हे ऑइल टेस्टिंग किट दाखवलेलं आहे. त्या ऑइल टेस्ट किटचा यूज करून आपण ट्रान्सफॉर्मरची ऑइल टेस्टिंग घेत असतो. ठीक आहे, मग त्याचं ऑइल टेस्ट जे काही इन्सुलेटिंग कपॅसिटी आहे किंवा BDV स्ट्रेंथ आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलची, ते का परमिसेबल लिमिटपर्यंतच पाहिजे. त्याच्या जर खाली आली तर काय होणार आहे, त्याची ब्रेकडाऊन कपॅसिटी कमी होणार आहे. त्यामुळे डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ असेल की BDV स्ट्रेंथ असेल ते आपल्याला जास्त पाहिजे. जेवढी जास्त असेल तेवढं चांगलंच आहे. हुज सर्किट डायग्राम इज शोन इन फिगर 2. आता हे जे सर्किट डायग्राम आहे ते आपल्याला फिगर 2 मध्ये इथे दाखवलेले आहे. नेक्स्ट, इंडियन स्टँडर्ड IS 6792 as to 1972 covers a method of determination of electrical strength of insulating
ऑइलची स्ट्रेंथ बघायची आहे आपल्याला. ती कशानुसार बघायचं आहे? 6792/1972 नुसार कव्हर करायचं आहे. इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ ऑफ इन्सुलेटिंग ऑइल. आता हे सर्किट दाखवलेलं आहे आपल्याला. ओके, हे जे इमेज दाखवलेले आहे ते आपल्याला बुकमध्ये दाखवले आहे, मॅन्युअलमध्ये. ॲक्च्युअली जे आपल्या लॅबोरेटरीमध्ये किट आहे ते अशा टाईपचं किट आहे. ह्यामध्ये आतमध्ये हे बाउल असतं, बाउलमध्ये 2 इलेक्ट्रोड्स असतात. या ठिकाणी केव्ही रेटिंग दाखवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, ऑइल ब्रेकडाऊन स्ट्रेंथ असेल ते आपण केव्हीमध्ये, किलो व्होल्टमध्ये मेजर करतो. त्यानंतर HV हाय व्होल्टेज इथं ऑन करायचा आहे, इथून ऑफ करायचा आहे. मेन स्विच आहे तो ह्या टाईपचा मेन स्विच असणार आहे आपला. इथं आपल्याला एक डिमरस्टॅट असणार आहे. डिमरनुसार आपण काय व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो. पण आपलं जे मशीन आहे ते ऑटोमॅटिक मशीन आहे, त्यामुळे या ठिकाणी व्होल्टेज इन्क्रीज करण्यासाठी फक्त राईजवर क्लिक, हा नॉब आहे तो राईजवरती ठेवायचा, आणि व्होल्टेज डिक्रीज करण्यासाठी हा नॉब लोअरवरती ठेवायचा आहे. हे ऑटोमॅटिकली हा डिमर रोटेट होत राहणार आहे या ठिकाणी. नेक्स्ट, आता ऑइल टेस्टिंग किटचं सर्किट डायग्राम आहे. मग आता यामध्ये काय केले, डायरेक्टली काय इथून ICDP थ्रू सप्लाय दिला आहे. आपण डायरेक्टली पॉवर प्लगचा यूज केला या ठिकाणी, आणि इथून ह्या ट्रान्सफॉर्मर किटला सप्लाय दिला आहे. आता इथून जो पार्ट आहे हा एवढा पूर्ण, हा जो पार्ट आहे तो म्हणजेच काय असणार आहे आपला एक्सपेरिमेंटल सेटअप किंवा एक्सपेरिमेंटल किट असणार आहे. आता ह्यामध्ये हा जो डिमरचा पार्ट आहे, ठीक आहे, हा डिमर म्हणजेच काय, या ठिकाणी इथे हा डिमर असणार आहे. ह्या डिमर थ्रू आपण काय करतो, व्होल्टेज व्हॅरी करणार आहे इथं. ठीक आहे, हा जो पार्ट दाखवला तुम्हाला हा डिमरचा पार्ट आहे. नेक्स्ट, हे व्होल्टमीटर. व्होल्टमीटर म्हणजेच काय, हे व्होल्टमीटर असणार आहे. हे इनपुट साईडला कनेक्ट आहे, पण इनपुट साईडला आता जे व्होल्टेज बघितलं तुम्ही तर इथे किती 0.22 kV म्हणजे 220 व्होल्टचा सप्लाय आहे. ठीक आहे, इथे 220 व्होल्टचा सप्लाय आहे, त्याला आपण व्होल्टमीटर इथं कनेक्ट केलेलं आहे. हे व्होल्टमीटर ॲक्च्युली मेजर करताना 220 व्होल्टच मेजर करणार आहे, पण त्याचं जे रिडिंग आहे ते रिडिंग केव्हीमध्ये दाखवलेलं आहे. 0 to 60 व्होल्टचं व्होल्टमीटर असणार आहे ते. ओके, किंवा 0 to 600 व्होल्टचं असेल, पण शक्यतो 0 to 60 व्होल्टचं व्होल्टमीटर असणार आहे. मग ज्यावेळेला आपण व्होल्टेज इन्क्रीज करेल त्यानुसार याचं स्केल केव्हीमध्ये डिवाइड केलेलं आहे. तुम्ही मेजरमेंटमध्ये शिकला असाल की आपण काय लो स्केलचं व्होल्टमीटर असं ॲज आपण हाय व्होल्टेजसाठी यूज करू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये आपण मल्टिप्लायर किंवा शंटचा यूज करतो, किंवा ट्रान्सफॉर्मर CTPT तुम्हाला झालं असेल तर त्यामध्ये माहिती असेल तुम्हाला की आपण काय हाय लो व्होल्टेजचं जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे व्होल्टमीटर लो व्होल्टेजचं असेल ते आपण हाय व्होल्टेजला यूज करू शकतो युजिंग द पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, त्याप्रमाणे ह्याचे स्केल असेल ते डिवाइड केलेलं आहे. म्हणजे इनपुटला काय आपल्याला व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी इन्सुलेटिंग ऑइलचं या ठिकाणी डिमर ठेवला आहे, आणि डिमरच्या आउटपुटला एक व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर आहे तो हा ट्रान्सफॉर्मर आहे इथं. ओके, ट्रान्सफॉर्मर कशासाठी, आपल्या लो व्होल्टेजचं हाय व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. त्यासाठी म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मरचा यूज मेनली व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी करतो. या 220 व्होल्टचं आपण काय केले 60 kV मध्ये म्हणजे 220 व्होल्टचं 60,000 व्होल्टमध्ये कन्वर्ट केलेलं आहे बाय युझिंग द ट्रान्सफॉर्मर. किती 220 व्होल्टचं 60,000 व्होल्ट. या ठिकाणी आउटपुट साईडला जे व्होल्टेज तयार होणार आहे ते आउटपुट साईडचं व्होल्टेज आपलं 60,000 व्होल्ट असणार आहे. त्यामुळे ह्या साईडला टच करायचं नाही, अदरवाईज मोठा शॉक बसू शकतो. ठीक आहे, त्या ठिकाणी ह्या ऑइल टेस्टिंग किटमध्ये तशी प्रिकॉशन घेतलेली असते. आता ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बघूया. हा तुम्हाला दिसतोय हा तो ट्रान्सफॉर्मर आहे. 2 ट्रान्सफॉर्मरचे लीड्स आहेत. जो आपण इथे ट्रान्सफॉर्मर बघितलाय, ओके, ते ट्रान्सफॉर्मर आहे. इथून काय सप्लाय आलेला आहे इकडं इनपुट साईडला या 2 कोअर्स आहेत. ठीक आहे, आता यामध्ये काय इनपुट साईडला या कोअरच्या जवळ लो व्होल्टेज वाइंडिंग असतं, आणि या ठिकाणी आपलं हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे. ओके ओके, हा जो लो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर दिसतोय हा तर कोअरच्या जवळ असतो या ठिकाणी आतमध्ये, आणि जो हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे या आउटर साईडला. म्हणजे पहिल्यांदा आतमध्ये तुम्हाला हे टोटल कोअर दिसते. कोअर नंतर कोअरच्या जवळ असणार आहे ते लो व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे हे फर्स्ट वाइंडिंग, आणि कोअरच्या वरती असणार आहे कोअरमध्ये पहिला इन्सुलेशन, इन्सुलेशन नंतर लो व्होल्टेज वाइंडिंग, लो व्होल्टेज नंतर हाय व्होल्टेज वाइंडिंग,
त्यानंतर प्रोसेस असते. पहिला इन्सुलेशन कोरवरती लो व्होल्टेज, इन्सुलेशन, हाय व्होल्टेज, पुन्हा इन्सुलेशन. त्यानंतर असे 2 इलेक्ट्रोड्स या ठिकाणी दिसतील तुम्हाला, किंवा हे म्हणा हे इलेक्ट्रोड दिसतील तुम्हाला. हे इलेक्ट्रोड म्हणजेच काय, हे ट्रान्सफॉर्मरचे इलेक्ट्रोड आहेत. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरचे इलेक्ट्रोड आहेत. मेनली इन्सुलेटिंग ऑइलसाठी आपण वेगळं किटचा यूज करतो. तुम्ही आता हे बघितला, या ठिकाणी इनपुट सप्लाय इकडे आलेला आहे आणि इकडून सप्लाय या 2 ट्रान्सफॉर्मर्सना गेलेला आहे सप्लाय, आणि तिथून हाय व्होल्टेज जनरेट होणार, लो व्होल्टेज वाइंडिंगला सप्लाय केला आहे, आणि हाय व्होल्टेज वाइंडिंगचे टर्मिनल्स इथं कनेक्ट असतात या पॉईंट्सला, आणि त्याच्यावरती काय करणार आहे आपण, हे बाउल हा कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण हा तुम्हाला इथे बाउल दिसतोय, तो बाउल आपण इथं अटॅच करणार आहे याला. तुम्हाला साईडला 2 इलेक्ट्रोड दिसतील इथं आणि हा इलेक्ट्रोड, किंवा ह्या इमेजमध्ये बघा या ठिकाणी हे 2 इलेक्ट्रोड दिसतील, त्यामध्ये आपण इन्सर्ट करणार आहोत. आता हे बाउलमध्ये काय, हे बाउल कसा यूज केला आहे, तर यामध्ये आपल्याला किती वेळा गॅप आहे, हे इलेक्ट्रोड दिसतील तुम्हाला. हे 2 इलेक्ट्रोड म्हणजेच काय, हा एक इलेक्ट्रोड आणि हा एक इलेक्ट्रोड, म्हणजे हे 2 इलेक्ट्रोड आहेत, हा आणि हा 2 इलेक्ट्रोड. ह्यामध्ये जो गॅप मेंटेन केला आहे तो किती 2.5 mm चा गॅप ठेवायचा आहे. आपण ते एक्झामच्या प्रॅक्टिकलच्या वेळेला तो 2.5 mm चा गॅप ठेवलेला आहे. मग गॅप कमी जास्त करण्यासाठी आपल्याला इथून नटबोल्टची अरेंजमेंट दिली, ते आपण कमी जास्त करून हा गॅप 4 mm किंवा 2.5 mm कन्सिडर करतो. मॅक्झिमम 4 mm असतो किंवा 2.5 mm असणार आहे. आणि ह्या बाउलमध्ये आपल्याला काय करायचं, इन्सुलेटिंग ऑइल तुम्हाला दिसेल, हे साईडला सगळं इन्सुलेटिंग ऑइल आहे, ते आपण इन्सर्ट केलेलं आहे. ह्या इलेक्ट्रोडच्या वरती एक 2-3 1 सेंटीमीटर तरी वरती काय पाहिजे, इन्सुलेटिंग ऑइलची लेअर पाहिजे, तरच आपण हे करू शकतो. हा बॉल पूर्ण भरायचा नाही आहे, काटोकाट पण भरायचं नाही, थोडा कमी ठेवायचा आहे. ठीक आहे, तरच इन्सुलेटिंग ऑइल टेस्टिंग व्यवस्थित होऊ शकेल. तुम्ही जर कमी ह्याच्यावरती जराच फक्त ठेवला, म्हणजे ह्या इलेक्ट्रोडच्या वरती थोडंच ठेवला, तर काय होणार आहे, इन्सुलेटिंग टेस्ट व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी बाउल शक्यतो पूर्णपणे भरायचा, तरच इन्सुलेटिंग ऑइल टेस्टिंग व्यवस्थित होऊ शकते. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला. त्यानंतर आपला हा एक्सपेरिमेंटल सेटअप इलेक्ट्रोड्स पण दाखवल्या, 2.5 mm चा गॅप आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला व्हेरॅक म्हणजे डिमर आला, डिमरला व्होल्टमीटर कनेक्ट आहे. व्होल्टमीटरला आपण काय केलं, इनपुटला ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिला आहे, आणि सप्लायचं आउटपुट आपण या इलेक्ट्रोडला दिलेलं आहे. 2 आउटपुट, तुम्हाला कनेक्शन करण्याची गरज नाही, डायरेक्टली एक्सपेरिमेंटल सेटअप आहे या ठिकाणी. इथं डिमोस्टॅट आहे, इथं केव्ही रेटिंग आहे, आतमध्ये इन्सुलेटिंग ऑइलचं सेटअप आहे. इनपुट सप्लाय 230 व्होल्ट. त्यानंतर एक कोअर ट्रान्सफॉर्मरच्या कोअर नंतर इथे ट्रान्सफॉर्मरवरती पाहिजे कोअरजवळ लो व्होल्टेज वाइंडिंग, त्यानंतर इन्सुलेशन हाय व्होल्टेज वाइंडिंग, आणि हे इलेक्ट्रोडला सप्लाय इथं आलेला आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक लिमिट स्विच आहे. आता तो लिमिट स्विच कशासाठी आहे, ज्यावेळेला इथे बघितलं आपण आउटपुट साईडला किती, ह्या साईडला आपल्याला 60 kV 60,000 व्होल्ट व्होल्टेज असणार आहे. ओके, मग ज्यावेळेला इथं काचेचं एक डोअर असतं, मग ते डोअर क्लोज करूनच आपल्याला वर्किंग करावं लागतं, नाही तर चुकून आपला हात लागला तर आपल्याला शॉक बसू शकतो. त्यासाठी डोअर क्लोज केलं तरच हा स्विच ऑन होतो, जर डोअर ओपन केलं तर हा स्विच ऑफ होणार आहे. म्हणजे आपण लाईट बंद करतो तसं सप्लाय बंद होणार आहे डोअर ओपन केल्यानंतर, आणि ज्यावेळी डोअर क्लोज करेन त्याच वेळेस सप्लाय चालू होऊ शकणार आहे. अदरवाईज डोअर ओपन असेल तर हा सप्लाय आपल्या ह्या किटचा सप्लाय बंद होणार आहे ऑटोमॅटिकली. डोअर क्लोज असेल तरच सप्लाय चालू असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये हा डिमोस्टॅट या ठिकाणी असणार आहे. व्होल्टमीटर आहे, हे ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग आहे. हा ट्रान्सफॉर्मर आहे आपला. ट्रान्सफॉर्मरचे इलेक्ट्रोड्स, हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत, इथला आणि इथला इलेक्ट्रोड, म्हणजे हे 2 इलेक्ट्रोड. ही बाउल आहे, बाउलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑइल इन्सर्ट करून त्याचा टेस्ट घ्यायचे आहे. आता रिसोर्सेस रिक्वायर्ड, oil testing kit, standard kit required, and oil sample as per the requirement. Read the instruction manual. Precaution of to be followed. Read the instruction manual before using the kit. Follow instruction given by manufacturer. Don't use the dusty or fibrous cloth for cleaning the test cell, as it may be lose their dust or fibrous particles. त्यामध्ये ऑइल आपण पहिलं सॅम्पल घेतलेलं आहे. आपण सेकंड सॅम्पल घेताना हे पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. स्वच्छ करताना कोणतेही वॉटर ड्रॉपलेट्स, फायबर पार्टिकल्स किंवा कॉटन वेस्ट आपल्याला यूज करायचं नाही ऑइल पुसून घेण्यासाठी. हे आपल्याला क्लीन करावं लागतं ऑइल चेंज केल्यानंतर. दुसरं ऑइल आपण सॅम्पल घेणार आहे टेस्टिंगसाठी, त्याच्या अगोदर हे पूर्ण क्लीन करून घ्यावं लागतं.
त्या क्लीन करताना घेताना यामध्ये कोणत्याही टाईपचे फॉरेन पार्टिकल्स, डस्ट, डर्ट, मॉइश्चर ॲड व्हायला नको पाहिजेत. त्या पद्धतीने आपल्याला ह्या बाउल असेल तो ग्लासचा बाउल क्लीन करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. pour test oil into the test cell slowly to avoid the formation of bubbles. आणि यामध्ये ऑइल ओतताना यामध्ये कोणत्याही टाईपचं बबल्स तयार व्हायला नको पाहिजे, म्हणजे बुडबुडे तयार व्हायला नको पाहिजे. ऑइल हे सावकाश ओतायचे आहे आतमध्ये. बुडबुडे तयार झाले तर इन्सुलेटिंग स्ट्रेंथ असेल ती कमी दाखवणार आहे. द टेस्ट शुड बी कॅरीड आउट इन ड्राय प्लेस फ्री फ्रॉम द डस्ट. म्हणजे रेनी सीझनमध्ये शक्यतो हे टेस्ट घ्यायचे नाही, घेतली तरी ड्राय प्लेसमध्ये घ्यायची आहे टेस्ट. Fill the test cell with sample oil test to be tested. The quantity as recommended by the manufacturer. मी सांगितलं माझी बाउल पूर्ण पण भरायचं नाही आणि एकदम कमी पण नको पाहिजे. जेवढी क्वांटिटी सांगितली आहे मॅन्युफॅक्चररनं तेवढंच त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. स्टेअर द ऑइल प्रॉपरली इफ द बबल आर प्रेझेंट इन द ऑइल. जर त्यामध्ये बबल्स असतील तर ऑइल थोडं ढवळायचं आहे. ऑइल ढवळलं की काय होणार, त्यातले बबल्स निघून जातील. पुट द टेस्ट सेल इनसाइड द टेस्टिंग युनिट. हा जो टेस्ट सेल आहे तो आपल्याला इथं आतमध्ये इन्सर्ट करायचा आहे. नेक्स्ट काय, स्विच ऑन द किट. ज्यावेळेला आपण स्विच इन्सर्ट करतो आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर हे वरचं जे झाकण असेल ते झाकण या ठिकाणी झाकायचं आहे. हे आपण आतमध्ये ऑइल यात पोअर केलं, त्या पोअर केल्यानंतर ह्यामध्ये इन्सर्ट केलं. ह्या इलेक्ट्रोडच्या वरती हे रॉड ठेवले. ओके. त्यानंतर स्विच ऑन करायचं आहे. व्होल्टेज राईज युनिफॉर्मली टिल द ब्रेकडाऊन इफ ऑइल ऑकर्स. आता हे जे आपल्याला आतमध्ये व्होल्टेज इन्क्रीज करायचं आहे बाय युजिंग दिस डिमोस्टॅट. डिमोस्टॅटनं काय व्होल्टेज इन्क्रीज करत जायचं. कधीपर्यंत इन्क्रीज करत जायचं, जोपर्यंत या 2 पॉईंट्समध्ये स्पार्किंग होत नाही तोपर्यंत आपल्याला व्होल्टेज इन्क्रीज करत जायचं आहे. ओके. स्पार्किंग झालं की ऑटोमॅटिकली ते स्विच ऑफ होणार आहे, म्हणजे ब्रेक होणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेला यामध्ये ऑइलची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ 40 kV किंवा 60 kV पर्यंत गेलं, यामध्ये एक स्पार्क होतो. स्पार्क कशामुळं, तर याची इन्सुलेटिंग ऑइलची कपॅसिटी संपलेली असते ब्रेकडाऊन करण्याची. त्या 40 kV पर्यंत शक्यतो किंवा 60 kV मॅक्झिमम तोपर्यंत काय होणार आहे, जर ब्रेकडाऊन स्ट्रेंथ येणार आहे आणि ऑइलचं ब्रेकडाऊन होऊन त्यामध्ये स्पार्क होऊन मशीन ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपल्याला व्होल्टेज वाढवत जायचं आहे. हे स्विच ऑफ का होतं मशीन किंवा स्पार्क का पडतो, कारण त्या ठिकाणी ती इन्सुलेटिंग ऑइलची कपॅसिटी संपलेली असते. मॅक्झिमम किती, 40 kVच्या अबाव इन्सुलेटिंग कपॅसिटी असते. म्हणजे 40 kV नंतर आपल्याला हे ट्रिपिंग व्हायला पाहिजे, स्पार्क व्हायला पाहिजे, तरच ऑइल चांगलं आहे. 40 kVच्या अगोदर झालं तर ऑइल खराब आहे म्हणून समजायचं. रेकॉर्ड द व्होल्टेज ऑफ ब्रेकडाऊन. रिपीट द अबाव प्रोसिजर फॉर 3 to 6 times. आता ही आपण ही एकदा ब्रेकडाऊन स्ट्रेंथ घेतली, दुसऱ्यांदा घ्यायचं, असे 5 वेळाला आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायचं आहे. म्हणजेच काय, प्रत्येक ऑइल बदलायचं नाही, एकाच ऑइलवरती आपल्याला 5 वेळा टेस्ट घ्यायची आहे. रिपीट द अबाव प्रोसिजर फॉर व्हेरियस ऑइल सॅम्पल्स. आपण 2 ऑइल सॅम्पलवरती ही टेस्ट कॅरीड आउट करायची आहे. स्विच ऑफ द टेस्ट किट स्विच ऑफ करायचं आहे आणि ते ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला त्याची कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. आता असं अशा टाईपचे ऑब्झर्वेशन आणि कॅल्क्युलेशन टेबल आहे. मग सॅम्पल घेतलेलं आहे आपण, पहिल्या सॅम्पलवरती 5 टेस्ट घेतल्यात आणि सेकंड सॅम्पलवरती 5 टेस्ट घेतलेले आहेत. मग ह्या सगळ्या टेस्टचं ॲव्हरेज रिडिंग असेल ते जे काही ते लिहायचं आहे. तीच आपली ब्रेकडाऊन स्ट्रेंथ असणार आहे ऑइलची. ओके. आता डायरेक्टली ऑब्झर्वेशन आणि कॅल्क्युलेशन आपण सेकंड पार्टमध्ये याचा प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. ओके. ह्यामध्ये आपण ऑइल टेस्टिंगचा रिझल्ट आहे तिथं. ह्यामध्ये किती, पहिला रिझल्ट आहे 28 kV, 38.5 kV, 31 kV, 35 आणि 47.5 kV. असे आपली 5 रिडिंग झालेले आहेत. ते आपण प्रॅक्टिकलच्या वेळी बघणारच आहोत. आणि ह्याचं ॲव्हरेज किती आले, 36 kV. नंबर सॅम्पल 2चे किती रिडिंग आले आहेत, 27, 19, 19, 26, 21 अशी रिडिंग आले आहेत. आणि ह्याचं रेटिंग किती आहे, 22.4 kV रेटिंग आले आहेत. म्हणजे हे जरा ठीक आहे, पण हे एकदमच कमी आहे. हे आपल्याला फिल्ट्रेशन करून घ्यावं लागेल ऑइल. हे ऑब्झर्वेशन आणि कॅल्क्युलेशन टेबल तुम्ही लिहायचं आहे. क्वेश्चन तुमचं असाइनमेंटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे तुमचे कंपल्सरी. ते असाइनमेंट ऑनलाईन मला पाठवायचे आहेत. ठीक आहे. द प्रॅक्टिकल विल बी ओव्हर. थँक्यू.